कांदा टोमॅटो प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतोच म्हणजे असतोच. तर त्याच आज आपण कांदा आणि टोमॅटोपासून असं झणझणीत असं आपण आज चिकन बनवणार आहोत. तर तुम्ही जर माझा पहिल्यांदाच व्हिडिओ जर बघत असाल तर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा. यामुळे मी ज्यावेळी व्हिडिओ असे अपलोड करेन ना त्यावेळी तुम्हाला पहिली नोटिफिकेशन मिळेल. त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. इथं मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता हे चिकन आपण मॅरिनेट करणार आहोत. फक्त याला आपण धुवून फक्त घेतलेलं आहे. आता गॅसवर कढई गरम करायला ठेवलेले आहे. आता यामध्ये एक मी मोठे 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि थोडंसं आलं आणि एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. आता एक साधारण चमचाभर तेल घालून आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता हा कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा नाही. फक्त याला थोडंसं आपल्याला कांद्याला मऊपणा येईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये अगदी कमी खोबरं घालून घ्यायचं आहे. इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरी चालेल, पण मी माझ्याकडे सुकं खोबरं होतं त्यामुळे अगदी थोडंसं मी सुकं खोबरं घालून याला पुन्हा थोडंसं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 टोमॅटो घातलेला आहे आणि पुन्हा याला थोडंसं मिक्स करायचं आहे. आपला गॅस अगदी मीडियम ठेवा म्हणजे आपलं हे सगळं सॉफ्टच राहील. आता अगदी शेवटी एक मिरची घालून यामध्ये घेतलेली आहे आणि ती देखील थोडीशी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. इथं मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. थोडीशी बारीक करताना कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे. आता फोडणीसाठी कढईमध्ये एक साधारण 2-3 चमचे मोठे 2-3 चमचे तेल घालून घ्यायचं आणि यामध्ये सुरुवातीला एक चमचाभर जिरे घालून घ्यायचं आणि त्यानंतर काही खडा मसाला घालून घ्यायचा. लवंग, दालचीन, काळी मिरी, वेलदोडा आणि एक 2-3 तमालपत्राची पाने घालून घ्यायची आणि त्यानंतर जी आपण आता बारीक पेस्ट केली कांदा टोमॅटोची ती पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आणि याला एक 2 मिनिट लो गॅसवर छान असं परतून घ्यायचं. तेलामध्ये मसाला हा आपला चांगला थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता साधारण एक 2 मिनिट झाली की आपण आता यामध्ये चवीनुसार तिखट घालून घेणार आहे. इथं मी मोठे 2 चमचे तिखट वापरलेलं आहे आणि पोह्याचे चमचे म्हटला तर 4 चमचे हे तिखट आहे. त्यानंतर 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा इथं मी चिकन मसाला वापरलेला आहे आणि पुन्हा याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर आता यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण घालणार आहे. आता मी लसूण हा आलं लसूण फक्त असंच ठेचून घेतलेलं आहे आणि त्यानंतर घातलेलं आहे. आपल्याला याला जास्त शिजवायचं नाही आलं लसणाला आणि त्यानंतर आपण यामध्ये धुवून घेतलेलं चिकन घालून घ्यायचं आणि लो गॅसवर हे चिकन या मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनिट आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पण त्याआधी याच्यासोबतच आपल्याला थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची आणि एक साधारण 2 चमचे यामध्ये दही घालून घ्यायचं आणि पुन्हा याला छान असं मिक्स करून एक 2 मिनिट असंच आपल्याला ह्या तेलामध्ये हे चिकन छान असं परतून घ्यायचं आहे. साधारण एक 2 ते 3 मिनिटानंतर याला थोडंसं तेल सुटायला लागतं तोपर्यंत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण आता गरजेनुसार यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं. इथं मी साधारण एक 3 ग्लास गरम पाणी घालून घेतलेलं आहे. थंड पाणी वापरायचं नाही. आपल्याला गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे चिकन आपलं पटकन शिजतं. आता तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार आपण यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता. इथं मी साधारण एक 3 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि याला उकळी यायला लागली की आपल्याला हे एक 15 ते 20 मिनिट चिकन हे आपल्याला मीडियम गॅसवर छान असं शिजवून घ्यायचं आहे. आता हे चिकनला उकळी आलेली आहे आणि आता आपण हे चिकन 15 ते 20 मिनिट शिजवून घेणार आहोत. जवळजवळ आता एक 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि आपलं हे चिकन छान असं शिजलेलं आहे. आता मी इथं गॅस बंद करणार आहे. आता एवढ्यावरच आपलं हे प्रोसेस इथं झालेली नाही, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या चिकनला आपल्याला दम द्यायचा आहे त्यामुळे मी कोळसा अशा पद्धतीने गॅसवर थोडासा गरम करून घेतलेला आहे. एक 2 मिनिट याला छान असा कोळशाला गरम करून घ्यायचं आणि चिकन साईडला काढून घ्यायचं आणि चिकनवर अशी एक प्लेट ठेवून त्याच्यावर हा कोळसा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि वरून एक चमचाभर तूप घालून घ्यायचं आणि याला पटकन झाकण लावून एक 15 ते 20 मिनिट आपण असंच ठेवायचं. यामुळे कोळशाचा पूर्ण वास आपल्या चिकनमध्ये उतरतो. 15 ते 20 मिनिटानंतर आता ही प्लेट आपण बाजूला काढून घ्यायची. त्यानंतर आपलं हे झणझणीत असं कांदा टोमॅटोतील दम चिकन इथं तयार झालेलं आहे.
जर तुम्हाला वाटत असेल की झाकणातून वाफ जर बाहेर जात असेल असं वाटत असेल तर एखादी जड वस्तू तुम्ही प्लेटवरती ठेवू शकता, म्हणजे कोळशाचा वास हा बाहेर जाणार नाही. अशा पद्धतीने हे चिकन मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपलं असं हे झणझणीत कांदा टोमॅटो तेल चिकन अगदी झटपट तयार झालेलं आहे. जास्त साहित्याचा वापर नाही, अगदी कमी साहित्यात आणि सहज घरी आपल्या हे साहित्य अवेलेबल असतं. त्यामुळे अशा पद्धतीने एकदा तुम्ही चिकन नक्की करून बघा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.